अय चला मित्रांनो, रेडी वगैरे होऊयात. लग्न वगैरे लावून झालेलं आहेत आणि आपण चाललोय थेट ब्रिजकडे. काय नजारा आहे यार. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला माहीतच पडलं असेल, तर गावी लग्न आहे आणि आपण लग्नासाठी गावी चाललोय. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आपण जस्ट सोपारा क्रॉस केलाय. गाडी जर लवकर पोहोचली तर थोडी झोपही भेटेल. सकाळचे 2:30 वाजलेत आणि आपली गाडी वडखरला पोहोचले. तर चहा नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे. 2 तासांनंतर आपली गाडी माणगावमध्ये एंटर करते. तर चला, 5:15 झालेत आणि आपण वेळेवर पोचलोय. घरी गेल्यानंतर 2 तास झोपही भेटेल. अय तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणातल्या मातीतून. तर बघतलं असाल आपण 5-6 तासात आपल्याला मुंबईवरून गावी पोहोचवलं. 3 तास झोपलो आणि 8 वाजता आपण नदीकडे थोडा फेरफटका मारला आणि तसंच घरी आलो. फ्रेश वगैरे झालो आहे. तर 2 दिवसाची सुट्टी आहे आणि त्याभर पूर्वीच आपण गावी आलेलो शिमग्यासाठी आणि 2 दिवसासाठी जो गावी लग्न आहे त्यासाठी आलेलो आहे आपण. नक्कीच उद्या आपला परतीचा प्रवाससुद्धा होणार आहे आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो आपल्याला कोकणातील पारंपरिक लग्न सराई कशी पद्धतीने होते ते हे सर्व आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा आहे आपला सुंदर गाव. चला मित्रांनो, रेडी वगैरे होऊयात आणि चला लग्न सराईला. कुणाचा फोटो मला क्लिक करायची एक टाकायला
आणि जेवण इतकं भारी होतं ना, काय विचारू नका. आणि तिथल्याच रहिवाशांनी ते जेवण बनवलेलं, त्यांच्या हाताची चव त्या जेवणामध्ये उतरलेली. जेवण हे साधंच होतं आणि म्हणतात ना, जे साधं असतं तेच चांगलं असतं. तर मंडळी, शुभ दुपार आणि लग्न वगैरे लावून झालेलं आहेत आणि आपण चाललो आहे थेट ब्रिजकडेचा नजारा आहे तो आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला ब्रिजचा आनंद घेऊया. दुपारची वेळ झाली, साधारण 3 वाजायला आलेत आणि चाललो आहे आपण श्रीवर्धन ब्रिजकडे. आणि तर चला पुढचा व्ह्यू बघूया श्रीवर्धनचा कसा आहे. श्रीवर्धन डेपोपासून तुम्हाला ब्रिजपर्यंत पोहोचण्यासाठी 20 मिनटं लागतील. बाकीची मित्रमंडळी आहे श्रीवर्धन बीचकडे चालत जात आहे. श्रीवर्धन बीचला आम्ही पावसाळ्यात भेट देणार होतो, पण अशी अचानक श्रीवर्धन बीचची भेट होईल याची आम्हालाही कल्पना नव्हती. श्रीवर्धनबद्दल सांगायचं झालं तर इथला सुंदर निसर्ग, स्वच्छ समुद्र किनारा आणि धार्मिक मंदिरे आणि अजून बरंच काही पर्यटकांना आकर्षित करतात. हिरवीगार चादर इकडे श्रीवर्धनच्या ब्रिजकडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि कदाचित बीच समोरच आहे. 10 मिनटं चालल्याच्यानंतर आपण बीचवर पोचलेलो आहे. सुंदर सुंदर काय नजारा आहे यार. बघितलं तर फोटोशूट चालू आहे. अर्धा तास झाल्यावर फोटोशूट काय यांचं संपत नाही आहे. तर चला, बीच आपला फिरून झालेला आहे आणि खूपच सुंदर श्रीवर्धन बीच आहे आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो, फोटोशूट वगैरे आपण केलेले आहेत बीचवरती आणि आता आपण चाललो आहे नवऱ्याला उठवायला असं म्हणतात. म्हणजे लग्न वगैरे पूर्णपणे पार करून नवऱ्याला घरी घेऊन जायचं जे आता विधी ते आता सुरू झाले आणि आपण चालत झालो आहे. जिथे हॉल आहे तिथे आपण चालत जातो आहे. तर चला, इकडे कलिंगडची शेतीसुद्धा पाहायला भेटेल. गाडी निघून तयारच होती, आपलीच वाट बघत होते. तर आपण धावत धावत पोचलो आणि गाडी आपल्याला भेटले.